श्री गणेशाय नमः. मंडळी, मी आज तुम्हाला ग्रहण आणि इतर जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ग्रहमानानुसार त्याविषयी तुम्हाला माहिती देत आहे. तर तुम्ही ती ऐकून घ्याल अशी मी नम्र विनंती करीत आहे. तर बघा, युद्धजन्य आणि असा हा आणि म्हणजे म्हणजे आपण सगळीकडे लक्ष ठेवण्यासारखा हा आत्ताचा हा काळ चालू आहे. म्हणजे विश्वावसु नाम संवत्सर जे चालू झालेलं आहे आणि ते संवत्सर चालू झाल्यापासून म्हणजे सर्वत्र निसर्गामध्ये नुसता कहर माजलेला आहे. एकूण सर्व जगाची परिस्थिती पाहता फारच विचित्र परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर सध्या म्हणजे शके 1947 चालू आहे आणि विश्वावसु संवत्सर दिनांक 19 मार्च 2026 पर्यंत चालू आहे. हे संवत्सर चालू झाल्यापासून आपण बघतच आहोत की सगळीकडे जगभर युद्ध आणि विशिष्ट अशा काही घटना, म्हणजे त्या गोष्टींची कडे प्रखरतेने पाहावं अशा घटना ह्या कालावधीमध्ये घडत आहेत आजूबाजूला. पण आता जे काही 8 महिने जे शिल्लक राहिलेले आहेत, तर त्याबाबत असं म्हणजे प्रचंड वाईट परिस्थिती निर्माण होणार आहे. म्हणजे 28 जुलैपासून प्रचंड म्हणजे वेगवेगळे संप, आंदोलनं, पाऊस पाणी अचानक पडणं, पहाड पडणे, गावाच्या गावं वाहून जाणे, अपघाताचे प्रमाण वाढणे, ब्रिज पडणे, अशासारख्या घटना वगैरे प्रचंड घडत आहेत. तर आणि ह्या कालावधीमध्ये न दिसणारी अशी एकूण 4 ग्रहणे होणार आहेत. तर त्या ग्रहणांच्या तारखा कोणत्या आहेत त्या मी तुम्हाला आता सांगत आहे. बघा, दिनांक 7 सप्टेंबर 2025 रोजी खग्रास चंद्रग्रहण होणार आहे. रविवारी दिनांक 21 सप्टेंबरला 2025ला खंडगास सूर्यग्रहण होणार आहे. तर मंगळवार दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण. तर मंगळवार दिनांक 3 मार्च 2026 रोजी खग्रास चंद्रग्रहण ग्रस्तोदित होत आहे. म्हणूनच हे विश्वावसु नाव संवत्सर ग्रहांच्या तांडव नृत्यांनी भरलेलं आपल्याला पाहावयास मिळत आहे. जागतिक स्तरावर हे 8 महिने अत्यंत दखलपात्र व युद्ध परिस्थिती निर्माण करणारे राहत आहेत. तर यामध्ये कुठल्या ग्रहांचा समावेश आहे? तर 28 जुलै 2025ला मंगळ कन्या राशीमध्ये प्रवेश करीत असल्यामुळे हा मंगळ संवत्सर संपेपर्यंत अनेक राशींमधून भ्रमण करणार आहे. मग यामध्ये शनी मंगळ प्रतियोग, मंगळ प्लुटो केंद्रयोग, मंगळ दृष्ट हर्षल, मंगळ प्रतियोग हर्षल, मंगळ शनी केंद्रयोग, मंगळ प्लुटो युतियोग, मंगळ नेपच्यून प्रतियोग केंद्रयोग, मंगळ हर्षल केंद्रयोग, मंगळ केतू प्रतियोग. तर शनी हा 28 नोव्हेंबर 2025 पर्यंत वक्री आहे. शनी रवी प्रतियोग या कालावधीमध्ये न दिसणारी व न दिसणारी 4 ग्रहणे होतील, ह्याची मी माहिती तुम्हाला दिलेली आहे. तर अशा या परिस्थितीमुळे प्रत्यक्ष युद्ध, महापूर, सुनामीसारखी परिस्थिती, भूकंप, वेगवेगळ्या ठिकाणी होणारी ढगफुटी, मोठमोठे होणारे अपघात, रेल्वे तुटणे, विमान अपघात, रेल्वेचे अपघात, मोठमोठ्या आगी लागणे, स्फोट होणे, अचानक हवामानातील विचित्र बदल होणे, मोठ्या राजकीय नेत्यांचे निधन किंवा त्यामुळे राष्ट्रध्वज अर्ध्यावर येणे, विशेषतः देशाच्या दक्षिण आणि पश्चिमेकडील राज्यांना याचा फारच मोठा फटका बसेल आणि प्रचंड प्रमाणावर जीवितहानी वगैरे होईल असं आहे. तरी म्हणजे सर्वच देशावर रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला ह्या ग्रहणाविषयी माहिती देत आहे
की हे ग्रहण बघा 7 सप्टेंबर भाद्रपद शुद्ध पौर्णिमेला खग्रास चंद्रग्रहण आहे आणि हे ग्रहण पूर्ण भारतात दिसणार आहे. तर ग्रहणाचा स्पर्श रात्री 21:57 होणार आहे आणि संमीलन रात्री 11 वाजता म्हणजेच 23 वाजता होणार आहे आणि ग्रहणाचा मध्य रात्री 11:42 म्हणजेच 23:42 होणार आहे. ग्रहण उन्मीलन रात्री 12:23 होणार आहे. ग्रहण मोक्ष रात्री 1:27 होणार आहे आणि ग्रहणाचा पर्वकाल 3 तास 30 मिनिटे राहील. आता ग्रहणाचे वेध. आता बघा, ग्रहणाचे वेध रविवारी 7 सप्टेंबर रोजी दुपारी 12:37 लागणार असून ग्रहण मोक्षांपर्यंत म्हणजेच रात्री 1:27 पर्यंत ग्रहणाचा वेध पाळावेत. बाल, वृद्ध, अशक्त, आजारी व्यक्ती, गर्भवती यांनी रविवारी दुपारी 5:15 मोक्षापर्यंत म्हणजे रात्री 1:27 वेद पाळावेत. वेदामध्ये भोजन करू नये. स्नान, जप, देवपूजा, श्राद्ध इत्यादी करता येईल. तसेच पाणी पिणे, झोपणे, मलमूत्र उत्सर्ग करता येईल. ग्रहण पर्वकाळात म्हणजे ग्रहण स्पर्श ते मोक्ष या काळात साधारण रात्री 9:57 ते रात्री 1:27 पर्यंत पाणी पिणे, झोपणे, मलमूत्र ही कर्मे करू नयेत. ग्रहणातील कृती. ग्रहण स्पर्श होताच स्नान करावे. पर्वकाळामध्ये देवपूजा, तर्पण, श्राद्ध, जप, होम, दान करावे. पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुरच्चरण ग्रहणात करावे. ग्रहण मोक्षानंतर स्नान करावे. अशौच असताना म्हणजेच सूतक असताना ग्रहण काळात ग्रहणासंबंधी स्नान, दान करण्यापुरती शुद्धी असते. आता ग्रहणाचे राशी परत्वे फल. मेष, वृषभ, कन्या, धनु या राशींना शुभ फल. मिथुन, सिंह, तुला, मकर या राशींना मित्रफळ. कर्क, वृश्चिक, कुंभ, मीन या राशींना अनिष्ट फल आहे. ज्या राशींना अनिष्ट फल आहे त्या राशींच्या व्यक्तींनी व गर्भवतींनी हे ग्रहण पाहू नये. मंत्रतंत्र पुरच्चरण. नवीन मंत्र घेण्यास व घेतलेल्या मंत्राचे पुरच्चरण करण्यास सूर्यग्रहण हा मुख्य काल आहे. पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुरच्चरण ग्रहण पर्वकालात केल्याने मंत्रसिद्धी होते. स्नानाविषयी. ग्रहणात सर्व उदक गंगे समान आहेत, तरीही उष्णोदकाहून शीतोदक पुण्यकारक. पाणी वर काढून स्नान करण्यापेक्षा वाहते पाणी, सरोवर, नदी, महानदी, गंगा, समुद्र यांचे स्नान उत्तरोत्तर श्रेष्ठ व पुण्यकारक आहे. सूर्यग्रहणात नर्मदा स्नानाचे विशेष महत्त्व सांगितले आहे. नर्मदा स्नान शक्य नसल्यास स्नानाच्या वेळी नर्मदेचे स्मरण करावे. मोक्षस्थान आणि भोजनाविषयी. ग्रहणाचा मोक्षकाळ वेळा नंतर म्हणजे रात्री 1:27 नंतर मोक्ष स्नान करावे व दुसरे दिवशी सकाळी शुद्ध सूर्यबिंब पाहून नंतरच भोजन करावे. आता गर्भवतींनी या ग्रहण काळात नियम पाळायचे असतात. त्यांच्यासाठीचे नियम. या काळात गर्भवती स्त्रींनी कोणतीही वस्तू कापू नये, भाज्या चिरू नये, कोणतेही कपडे वगैरे कोणतीही गोष्ट पिळू नये, कोणतीही कपडा वगैरे शिवू नये, कोणतंही काम करू नये. शांत नामस्मरण करत बसावे. पायांची अढी घालून बसू नये. पाय वाकडे ठेवून बसू नये. पाणी पिताना त्यात तुळशीपत्र घालूनच प्यावे. झोप घेऊ नये. शक्यतो देवघरात बसून नामस्मरण करावे आणि स्वतःचं मन शांत ठेवावे.
बडबड वगैरे जास्त करू नये, मौन धारण करावे. ग्रहणशास्त्रार्थ. चंद्रग्रहण अथवा सूर्यग्रहण जोपर्यंत डोळ्यांनी दिसत असेल तोपर्यंतच पुण्यकाळ असतो आणि हा पुण्यकाळ ग्रहण स्पर्शापासून ते मोक्षांपर्यंतचा काळ हा पुण्यकाळ असतो. चंद्रबिंब अथवा सूर्यबिंब ग्रस्त असताना जर एखाद्या ठिकाणी अस्त पावेल तर त्यानंतर दुसऱ्या ठिकाणी ते ग्रहण दिसेल, पण पहिल्या ठिकाणी ते ग्रहण डोळ्यांनी दिसत नसते, म्हणून अस्तानंतर तेथे पुण्यकाल नसतो. त्याचप्रमाणे दोहोंपैकी कोणाचेही बिंब जर ग्रहण लागलेल्याच स्थितीत उदय पावेल तर उद्याच्या आधी पुण्यकाल नाही. ढगांमुळे जर डोळ्यांनी ग्रहण दिसत नसले तर शास्त्ररीत्या स्पर्शकाल व मोक्षकाल ही समजून घेऊ. स्नानादिक कर्मे करावीत. रविवारी सूर्यग्रहण आणि सोमवारी चंद्रग्रहण अशी जर असतील तर त्यांना चूडामणी ग्रहण असे नाव आहे. अशा ग्रहणात दानादिक केले असता अनंत फळ मिळते. ग्रहणाच्या स्पर्शकाली स्नान, मध्यकाळी होम, देवार्चन आणि श्राद्ध व सुटत असताना दान आणि सुटल्यानंतर स्नान अशी कर्मे क्रमाने करावीत. आंघोळीला पाणी घ्याविषयी कमी अधिकपणा. कडक पाण्यापेक्षा थंड पाणी अधिक पुण्यकारक. दुसऱ्याने दिलेल्या पाण्यापेक्षा स्वतः घेतलेले पुण्यकारक. पाणी वर काढून स्नान करण्यापेक्षा भूमीत असलेल्या पाण्याने स्नान करणे पुण्यकारक. त्यापेक्षा वाहते पाणी पुण्यकारक. वाहत्या पाण्यापेक्षा सरोवराचे पाणी पुण्यकारक. सरोवराच्या पाण्यापेक्षा नदीचे पाणी पुण्यकारक. याचप्रमाणे तीर्थे, नदी, गंगा व समुद्र यांचे पाणी एकापेक्षा दुसरे अधिक पुण्यकारक. ग्रहणात वस्त्रांसह स्नान करावे. अशा स्नानाला काही ग्रंथकारांनी मुक्तिस्नान म्हटले आहे. ते मुक्तिस्नान जर केले नाही तर सूतकीपणा जात नाही. ग्रहणाच्या स्नानाला मंत्रांची जरुरी नसते. सवाष्णींनी गळ्याखालून स्नान करावे. काही बायका ग्रहणात डोक्यावरून स्नान करतात. सोयर अथवा सूतक यामध्ये ग्रहणाबद्दल स्नान, दान, श्राद्ध वगैरे अवश्य करावीत. नैमित्तिक स्नान करण्याचा जर प्रसंग आला आणि बायकोला जर प्रॉब्लेम असेल तर भांड्यात पाणी घेऊन त्याने स्नान करून व्रत करावे. वस्त्र पिळू नये व दुसरे नेसू नये. 3 दिवस किंवा 1 दिवस उपवास करून ग्रहणाची स्नानादिक कर्मे करावीत असता मोठे पुण्य मिळते. एकच दिवस जर उपवास करणे असेल तर ग्रहणाच्या आदल्या दिवशी करावा असे कोणी ग्रंथकार म्हणतात व कोणी ग्रंथकार ग्रहणासंबंधाचा उपवास अहोरात्र करावा असेही म्हणतात. मुलगे असलेल्या व गृहस्थाश्रमी अशांनी ग्रहण, संक्रांती वगैरे दिवशी उपवास करू नये. पुत्रवान या शब्दाचा अर्थ काही ग्रंथकार कन्यावान असा करून तशांनी उपवास करू नये असे म्हणतात, पण ते बरोबर नाही. ग्रहणात देव आणि पितर यांचे तर्पण करण्यास काही ग्रंथकारांनी सांगितले आहे. सर्व वर्णांना राहू दर्शनाचे सूतक आहे. म्हणूनच ग्रहणकालात स्पर्श झालेली वस्त्रादिके पाण्याने धुवून शुद्ध करावीत. गाय, भूमी, सोने, धान्य वगैरेचे जर ग्रहणात दान केले तर त्याचे महाफल आहे. तप आणि विद्या या दोहोंनी युक्त असणारा जो ब्राह्मण तो दानपात्र होय. सत्पाती दानाचे पुण्य मोठे आहे. चंद्रसूर्याच्या ग्रहणात सर्व पाणी गंगेप्रमाणे, सर्व ब्राह्मण व्यासांसारखे आणि सर्व दाने भूमिदानासारखी असे वचन आहे. ग्रहणातले श्राद्ध करायचे ते अम्मानाचे अथवा हिरण्यरूपी करावे. श्रीमंताने पक्वान्य करून करावे. सूर्यग्रहणात तीर्थात या श्राद्धाप्रमाणे ज्याचे तूप मुख्य आहे अशा अन्नाने श्राद्ध करावे. ग्रहणात श्राद्धाला जेवणारा महादोषी होतो. श्रीमंताने ग्रहणात तुलदानादिक करावे. चंद्र आणि सूर्य यांच्या ग्रहणात तीर्थाच्या ठिकाणी महापर्वकाली मंत्राची जर दीक्षा घेणे असेल तर महिना, नक्षत्र वगैरे शोधण्याची जरुरी नाही. मंत्र दीक्षा घेण्याचा प्रकार तंत्रग्रंथात असतो. दीक्षा शब्दात उपदेशाचा अंतर्भाव होतो. युगायुगात दीक्षा होते आणि कलयुगात उपदेश होतो. मंत्र घेण्याच्या कामी सूर्यग्रहणच मुख्य आहे. चंद्रग्रहणात जर मंत्र घेतला तर दारिद्र्यिक दोष प्राप्त होतात असे सांगतात.
आधी उपवास करून चंद्र सूर्यग्रहांच्या ग्रहणात स्नान करावे आणि स्पर्शकालापासून मोक्षकालापर्यंत एकाग्र चिंताने मंत्राचा जप करावा. मग जपाचा दशांश होम करावा. नंतर होमाचा दशांश तर्पण करावे. होम करण्याचे सामर्थ्य नसल्यास होमसंख्येच्या चौपट जप करावा. मूळ मंत्राचा जप करून त्याच्या शेवटी द्वितीया विभक्त्यंत अशा मंत्रदेवतेच्या नावाचा उच्चार करून अमुक देवता तर्पयामी नमः असे म्हणावे. मूलमंत्राचा उच्चार करून अमुक देवतेला मी अभिषेक करतो असे म्हणून तर्पणाच्या पाण्याने आपल्या स्वतःच्या मस्तकावर अभिषेक करावा. याप्रमाणे तर्पणाच्या दशांशाने मार्जन करावे व तर्पणाच्या दशांशाने ब्राह्मण भोजन घालावे. याप्रमाणे जप, होम, तर्पण, मार्जन आणि ब्राह्मण भोजन हे 5 प्रकारच्या रूपाचे पुरच्चरण होय. तर्पण वगैरे करणे जर अशक्य असेल तर त्या संख्यांचा चौपट जप करावा. हा जो पुरच्चरणाचा प्रकार सांगितला तो ग्राससहित उदय करा अथवा अस्तक पावणाऱ्या ग्रहणात होत नाही. पुरच्चरणाचे जो उपवास करायचा तो पुत्रवान आणि गृहस्थाश्रमी यांनीही करावा. पुरच्चरण करणाऱ्याच्या नित्य नैमित्तिक सणादिकांचा जर लोप होईल तर दोष सांगितला आहे. त्यावेळी आपली कार्य मुलगा आणि बायकोन वगैरे करून घ्यावी. वेदारंभ हे ग्रहण रात्रीच्या 2ऱ्या प्रहरात सुरू होत असल्याने दुपारी 12:37 पासून ग्रहण मोक्षापर्यंत वेद पाळावेत. वेदकाळात स्नान, देवपूजा, नित्यकर्मे, जपजाप्य, श्राद्ध ही कर्मे करता येतात. वेदकाळात भोजन निषेध आहे म्हणून अन्नपदार्थ खारू नये. मात्र वेदकाळात इतर आवश्यक असे पाणी पिणे, मूलमूत्रोचन, झोप वगैरे ही कर्मे आजारी व्यक्ती असतील तरच करावी, अन्यथा करू नयेत. बाल, वृद्ध, आजारी, अशक्त व्यक्तींनी व गर्भवतींनी सायंकाळी 5:15 ग्रहणाचे वेद पाळावेत. ग्रहण पर्वकाळ म्हणजे रात्री 9:57 ते 1:27 या काळात पाणी पिणे, झोपणे, मलमूत्रोचन ही कर्मे करू नयेत. तरी हे ग्रहणाचे सर्व शुभ आणि अशुभ फल, स्पर्श, संमीलन, मद्य, उन्मीलन, मोक्ष आणि पर्वकाळ या खग्रास चंद्रग्रहणासंबंधी मी आपल्याला माहिती दिली आहे. त्या माहितीमुळे आपल्याला यातील सर्व जरुरी माहिती कळेल अशी मी आशा करते. आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ही नम्र विनंती. शुभम भवतु.